बघूयात यापैकी स्ट्राइक माफ करा. स्ट्राइक वर असतील आकाश शिंदे, नॉन स्ट्राइक वर अमर. हॅलो हॅलो. सर बॉलर कोण आहे बॉलर? रोडे वॉरियर्स पुणे या संघाकडनं विजय सर. विजय सर. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पंच देखील तयार, आमचे स्कोरर तयार, म्हणजे लाईव्ह स्कोरिंगची टीम तयार. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलाय, तेवढ्या सन्मानाने खेळून एक धाव घेतोय फलंदाज आकाश. एका धावेने धावफलक सुरू केलाय वैयक्तिक आणि संघासाठीही. अतिशय चांगला टप्पा, पहिलाच टप्पा चेंडू जो टाकला होता अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज मिलिंद. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट मारायचा प्रयत्न केला होता, फारसा प्रॉपर बॅटीवर आला नाही चेंडू. त्या दरम्यान मिळते ती एक धाव. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश, माफ करा मिलिंद, स्ट्राइकवर असेल आकाश. आता मात्र पुढे सरसावत कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढलाय, मिळाल्या त्या 4 धावा. काय फटका सजवला होता आकाशाने, अतिशय पॉवरफुल स्ट्रोक. सर इथे बसा ना. नाही नाही बसा बसा. तिसऱ्या चेंडू आलाय तो चौकार. चौथा चेंडू मिलिंद घेऊन रनअपवर. आता मात्र शफल होऊन नटराज स्टाईल मध्ये फटका खेळून काढलाय, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. एक टप्पा चौकार. काय फलंदाजी करतोय फलंदाज आकाश. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. आतापर्यंत 4 चेंडू झालेत, धावसंख्या झाली ती 10. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही झालंय ते बुलढाणा संघाचं. आकाश आतापर्यंत त्याने 3 चेंडू फेस केले, धावसंख्या कुठून काढल्यात त्या 9. अतिशय चांगली फलंदाजी. बघा पहिला चेंडू जर आपल्या बॅटवर प्रॉपर मिडल झाला तर बॅट्समनचा कॉन्फिडन्स हाय असतो. आणि आता 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिलिंद. थोडंसं प्रेशर जाणवतंय मिलिंदवर, कारण गेल्या लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेत. आता मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोघही फलंदाजांच्या मध्ये. निर्धाव चेंडू टाकलाय, हाही चेंडू प्रॉपर बॅटीवर आला होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिलिंद, तर सामना करेल आकाश. आता मात्र उंच उडवून दिलाय चेंडू. आता धाव झेल वाद व्हावं लागेल. अतिशय चांगला झेल घेतलाय आणि पहिला झटका दिलाय माऊली. माऊली 11 संघाला, बुलढाणा संघाला अतिशय चांगला झेल घेतलाय क्षेत्ररक्षक प्रशांत यांनी.
आकाशची जागा घेण्यासाठी फलंदाज आलेत निलेश. मर्यादित पॉवर प्ले षटकाचा 2 षटकांचं हे शेवटचं षटक असेल, दुसरं षटक. बघूया आता रोडे वॉरियर्स पुणे संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. प्रणव गोलंदाजी मार्कवर. प्रणव भाटकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं पॉवर प्लेतील दुसरं षटक. बघूयात कशा प्रकारे हाताळतंय पहिलं षटक. तर शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजी चाल ओळखली होती तेवढ्यात चांगल्या आणि चतुराईने गोलंदाजी केली आहे. थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे ओव्हर थ्रोची, बट कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. बघूयात नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी गेलाय. निलेश त्याचा सामना करेल. गोलंदाज प्रणव. आकुल टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला अप्परकट मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. रनआउटची अपील आहे आणि त्या दरम्यान अतिरिक्त 1 धाव अजून. चांगली रनिंग दोघांमध्ये, चांगली कॉलिंग. त्याचा परिणाम म्हणजे एक एक्स्ट्रा रन आलाय. डायरेक्ट हिट देखील झाला होता. अप्परकट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण बॅटची गळा घेऊन स्लिपला चेंडू गेलाय. त्या दरम्यान झाला होता तो डायरेक्ट हिट. आणि डायरेक्ट हिटचा मिसफिल्डचे 1 धाव अतिरिक्त मिळाली आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी प्रणव गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल नवीन फलंदाज निलेश. आता बॅट खाली टाकलेला चेंडू उंच उडवून दिला होता. लेग साईडच्या दिशेला, काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू येतोय. त्या दरम्यान होत आहेत 2 धावा पूर्ण. अतिशय चांगली फटकेबाजी, समजदारीची फटकेबाजी. माहिती आहे आपला महत्वाचा पहिला शिलेदार तंबूत परतलाय. थोडं जबाबदारीने खेळावं लागेल. सामना मोठा आहे. इथे जो हरेल तो सरळ स्पर्धेच्या बाहेर. लीग स्टेजचे सामने संपलेत. आता चालू झाले ते नॉकआउट लेवलचे सामने. उंच उडवून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि मिसजत झाल्या कारणाने चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. ज्या ठिकाणी झेल बाद व्हायला हवं होतं, कोणतीही धाव नव्हती, त्या ठिकाणी थोडं मिसजत झालंय आणि मिळाल्या त्या 4 धावा फलंदाजाला. बघा ही जे आता आपण बाद फेरीचे सामने खेळतोय, बाद फेरीच्या सामन्यात चुकीला माफी नाही. हाराल तर सरळ स्पर्धेच्या बाहेर, जिंकाल तर पुढच्या पेढीसाठी पात्र. अशा प्रकारचे हे सामने आता चालू झालेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणव. चालून मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला ओळखलं होतं की चालून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट लाईनवर टाकलेला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेला मोठा फटका मारायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणव. गोलंदाजी मार्कवर जातोय. पॉवर प्ले. हॅलो. मर्यादित 2 षटकांचा शेवटचा चेंडू. आता मात्र उडून दिलाय. बघूयात सीमा रेषा पार. षटकार. कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. षटकाराने पॉवर प्लेचं षटक संपवलंय. या षटकाराने धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल बुलढाणा संघाची. आकाशची जागा घेण्यासाठी निलेश आला होता आणि त्याला 1 डाऊन का पाठवलं त्याचं सिद्ध करून दाखवतोय. 5 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 14 धावा कुठून काढल्यात. पहिल्याच षटकामध्ये आकाशच्या स्वरूपात मोठा झटका जरूर लागला होता, पण त्यातून सावरण्याचा प्रयत्न केलाय आपल्या संघाला. एक प्रश्नचिन्ह उभं केलंय रोडे वॉरियर्स पुणे या संघाच्या कर्णधारासमोर की आता गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित करायचंय, कारण सर्कल मर्यादित षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर
गोलंदाज रवी तिथं सामना करेल. फलंदाज रवी वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक. अमर स्ट्राईकवर आहे. ओपनिंग पासून आलेला हा फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जर गेलाय, बघूयात किती धावा मिळतात. एक धाव घेऊन आपला इनफॉर्म बॅट्समन निलेशला स्ट्राईकवर आणतायत. बघूयात निलेश आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण सर्कल मर्यादित षटकांचा खेळ तर संपलाय. आता सर्व 5 प्लेयर हे बाउंड्रीवर तैनात. अतिशय चांगला प्रकारे टाकलेला चेंडू, स्लोवर वन लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर लागली होती, उंच जरूर चेंडू उडाला, पण क्षेत्ररक्षक झेल घालण्यात अपयश आणि 1 धाववर समाधानी व्हावं लागेल. फलंदाज निलेश याला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. ओपनिंग पासून आलेला फलंदाज अमर. काय चेंडू टाकला होता, चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय गोलंदाज रवी. आणि जळगाव सुपर किंग्स व अहिल्यानगर वॉरियर्स संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. उंच जरूर चेंडू गेलाय. बघूयात किती धावा येत आहेत. पंचांचा निर्णय आलाय चौकार. काय फटकेबाजी चालू आहे, काय सामना चालू आहे. एक चेंडू फलंदाजाकडनं तर एक चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. बघूयात आता या चेंडूवर किती धावा येतात. मागील चेंडूवर चौकार तर आला होता. स्टेप आउट होऊन कव्हरच्या दिशेला उंच उडवून दिलाय चेंडू. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी आहे. स्टेप आउट होऊन मारलेला फटका मिळाला आहे फलंदाजाला. 4 धावा. या 4 धावेने धाव संख्या झाली आहे ती 35 धावा. तिसरं षटक अजून चालू आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर रवी. मागील 2 चेंडूंवर 2 मोठे फटके जरूर आलेत. अतिशय चांगली फटकेबाजी करतोय फलंदाज अमर. आतापर्यंत निलेशला आपण बघितलं होतं, पण आता अमरही निलेशला जॉईंट झालाय. पार्टी दोघांनीही जॉईंट केली आहे. बघूयात दोघंही आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवत आहे, कारण रोडे वॉरियर्स पुणे संघाच्या ताकदीचे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, चांगला बुंद्यात टाकलेला चेंडू, ब्लॉक लाईनला चेंडू टाकलाय. 1 धावेने षटक संपवलंय. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 12च्या रन रेटने सरासरीने धावा लुटून काढल्यात. आणि अतिशय रंगणार आहे हा सामना, कारण ज्या ताकदीचे फलंदाज रोडे वॉरियर्स पुणे या संघाकडे आहेत, तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज देखील माऊली 11 बुलढाणा या संघाकडे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणव. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक. बघूयात कशा प्रकारे षटक हाताळतायत. तिन्ही षटक पूर्ण. 36 धावा. 4थं षटक घेऊन आलेत प्रणव. सामना करेल अमर. डान्स करण्याचा प्रयत्न. बघूयात कॅचची अपील जरूर केली आहे. डिस्कस करतील. बघूयात पंचांचा इशारा काय येतोय.
कॅचची अपील जरूर झाली आहे. दोघही अतिशय अनुभवी पंच. बघूयात काय निर्णय येतोय, कारण हा निर्णय फलंदाजी करणारा संघाला थोडस, दोघही संघांच्या साठी हा निर्णय खूप महत्वाचा असेल. आता मात्र अखूड टप्प्याचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. कंटिन्युअसली 2 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 2 बॉल निर्धाव टाकलेत. थोडासा प्रयत्न करतोय प्रणव गोलंदाज आपल्या साईडने सामना वळवण्याचा, कारण ज्या गतीने धावसंख्या चालू आहे निश्चितच एक मोठी धावसंख्या उभी राहील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. तिसरा लगातारचा चेंडू निर्धाव टाकलाय. ज्या 12 जे सरासरीने धावा चालू होत्या त्याच्यावर थोडीसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न जरूर केलाय गोलंदाजाने. आता मात्र फलंदाज यशस्वी झाला लेट कट मारण्यात, पण तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. चौथ्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल प्रणव याचं. येणाऱ्या 2 चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आलाय तो आता निलेश, जो की मोठे मोठे फटके खेळतोय, गॅप मध्ये फटके खेळतोय. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय आतापर्यंत. डान्सिंग ग्राउंड मारण्याचा प्रयत्न चालून आला होता पुढे, निश्चितच बॅटला कनेक्शन झालंय. त्या दरम्यान थोडीसा फंबलिंग झालाय, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. मिसफिल्ड झाली आणि 2 धावा चोरल्यात. या इनिंगचा शेवटचा, या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ओळखलं होतं फलंदाजाला, पुढे येऊन मारायचा प्रयत्न करेल. शॉर्ट बॉल टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. षटक झाल्यात ते 4. धावसंख्या झाली ती 39 धावा. बघूया आता रोडे वॉरियर्स पुणे संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतात. अमित गोलंदाजी मार्कवर 5वं षटक टाकण्यासाठी. अमित वैयक्तिक पहिलं, संघासाठी 5वं. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमित मिश्रा. सामना करेल अमर, ज्याने की आतापर्यंत चांगली फलंदाजी जरूर केली आहे. पूर्णपणे प्रयत्न करतोय आपल्या संघाला धावसंख्येत वाढ करण्यासाठी, पण कुठेतरी मागच्या षटकामध्ये एकही मोठा फटका न आल्यामुळे धावसंख्येत वाढ कमी झाली आहे. लेफ्ट आर्म रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून प्रेशर क्रिएट होत आहे आता अमरवर, कारण फटका कुठेही बॅट फिरते, चेंडू जातोय कुठे, बॅट फिरते कुठं. तिसरा चेंडू. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उंच उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे बघा. डॉट बॉलचं प्रेशर हे विकेटच्या स्वरूपात फळ देऊन गेलंय रोडे वॉरियर्स पुणे संघाला, कारण मागील षटकापासून जे डॉट बॉल येणं चालू होता, मोठा फटका अनिवार्य जरूर होता, पण तेवढीच महत्वाची देखील विकेट होती. आपली विकेट वाचवायला हवी होती. बघूयात आता अमरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय.
फलंदाज अनिल. अमरची जागा घेण्यासाठी फलंदाज अनिल. आतापर्यंत चेंडू झाले 3. 2 डॉट 1 गडी बाद. स्कोर तिथेच थांबलाय. अरे या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा या स्पर्धेमध्ये या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत, 3 डॉट आणि 1 विकेट, म्हणजे तोही निर्धाव चेंडू. बघूयात पहिली ओव्हर येते का विकेट मेडनची, कारण आतापर्यंत टाकलेत 5 चेंडू, एकही धाव नाही आणि विकेट घेण्यात यशस्वी झालेत. काय लगाम लावली आहे, काय स्कोर थांबवला आहे. अतिशय चांगले कर्णधार पद भूषवतायत. मोठा फटका उंच वळवून दिलाय कव्हरच्या दिशेला. बघूयात त्या दरम्यान शेवटच्या चेंडूवर चौकार. आता मात्र गोलंदाजाची लाईन आणि लेंथ ओळखली होती फलंदाजाने, त्या दरम्यान लगावलाय तो एक कव्हरच्या दिशेला उंच फटका, मिळालाय तो चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 43 धावा, 2 गडी बाद. बघा आतापर्यंत अतिशय चांगला रन रेटने धावा करत होता फलंदाज बुलढाणा 11 संघाचे फलंदाज, पण मागील 2 षटकांपासून फक्त 7 धावा खर्च केल्यात माझ्या मते गोलंदाजांनी. तर अतिशय चांगला ब्रेक लावलाय, यशस्वीरित्या कमबॅक केलंय गोलंदाजांनी आपल्या संघाचं या सामन्यामध्ये. कारण नॉकआउटचा सामना आहे, आपल्याकडे फलंदाजी कितीही बलाढ्य असली तर नॉकआउट सामन्यांचं प्रेशर थोडंसं वेगळं असतं. नॉकआउट सामन्यामध्ये धावा जरूर काढाव्या लागतात, पण आपली विकेटही वाचवावी लागते. त्याच डबल माइंडेडमध्ये फलंदाज आपली विकेट देऊन आपला सामना थोडासा फसवत असतो आणि त्याच प्रकारे एक चांगली गोलंदाजीचा कमबॅक केलाय. 12च्या सरासरीने धावा चालू होत्या, पण प्रणव आणि अमित यांनी जे गोलंदाजी केली आहे, 6 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात अमिलने आणि 1 षटक. बघूयात आता नवीन गोलंदाज कोण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज वैयक्तिक पहिलं संघासाठी 6वं षटक. अतिशय चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. धाव संख्या झाली ती 43 धावा. सहाव्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज. अतिशय चांगला टाकलेला चेंडू, लेटकट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे बॅटची गळा घेऊन, स्लिपच्या हातात चेंडू जातोय, त्या दरम्यान 1 धाव काढतोय फलंदाज. बघा ज्या लयीत फलंदाजी करत होता त्याला निलेश मागील 2 षटकांपासून स्ट्राईकवर न आल्यामुळे थोडासा तोही प्रेशराईज झालाय. बॅट थांबवली आहे, नाहीतर कंटिन्यू मोठे फटके जरूर येत होते. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढलाय फटका. अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल. 1 धाव. आता या दोघही फलंदाजावर जिम्मेदारी असेल, आपल्या संघाची जबाबदारी असेल. अनिल आणि निलेश. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला उंच उडवून दिलाय, पण क्षेत्ररक्षक आहे, कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नव्हतं. त्या दरम्यान 2 धावा चोरण्यात यशस्वी झालेत फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 47 धावा.
पुन्हा एकदा चांगला गॅप मध्ये खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला चांगली फटकेबाजी करतोय, पण क्षेत्ररक्षक तिथे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यात यशस्वी होत नाहीये फलंदाज. एक एक धावेने धावफलक सुरू ठेवलंय, ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. ठीक आहे, मोठे फटके येत नाहीये, एक एक धावेने का होईना धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 48 धावा. येणाऱ्या आता मात्र अतिरिक्त उसळीमुळे वाईट स्वरूपाचा चेंडू टाकलाय. आतापर्यंत या षटकाचे चेंडू झालेत 4, त्यात धावा खर्च केल्यात त्या 6 धावा. उंच उडवून दिलाय चेंडू, मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय, त्या दरम्यान येते ती दुसरी धाव. बघूया, तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय, पण एक चांगला कॉलिंग म्हणावं लागेल अनिल याचं, कारण दोघांच्याही विकेट आपल्या संघासाठी महत्वाच्या आहेत. रनआउटच्या स्वरूपात विकेट येणं म्हणजे समोरच्या संघाला विकेट आपली गिफ्ट देणं, अशातला हा प्रकार असतो. एक धावेसाठी मोठा फटका आपण जर मारू शकतो, तर एक धावेसाठी विकेट आपले गिफ्ट देणं म्हणजे हा एक खूप मोठा धोका पत्करायचा असतो. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या षटकातला शेवटचा चेंडू. बघूयात कशा प्रकारे हाताळतोय अनिल. आखूड डप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र नो बॉल. सेकंड बाउन्सचा दिलाय. आता पंचांचा इशारा झालाय, फ्री हिट. उडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू येणार असेल, फ्री हिट. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चान्स जरूर घेतला होता, पण प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. त्या दरम्यान एक धावेने षटक संपवलंय. धावसंख्या झाली होती 52 धावा, 6 षटक पूर्ण, 53 धावा. आता येणाऱ्या निर्धारित 12 षटकांमध्ये बघूयात, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा चोरण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज, कारण ह्या येणाऱ्या 12 चेंडूंमधल्या ज्या धावा असतील, याच धावा आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतील. संघासाठी 7वं वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन आलाय बॉलर अमित मिश्रा, ज्याने की मागच्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र आखूड डप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि मिळवतोय फलंदाज 4 धावा. अतिशय चांगला दर्जेदार फटका म्हणावा लागेल, ताकदवार फटका म्हणावा लागेल, कारण क्षेत्ररक्षक धावत होता, क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडला नाहीये, म्हणजेच फटक्यामध्ये ताकद आणि मनगटाचा वापर प्रॉपर केला होता. आता मात्र उंच उडवून दिलाय, प्रॉपर ताकद आणि मनगटाचा वापर करून मारलाय तो षटकार. मागील षटक अतिशय चांगल्या पद्धतीने अमित यांनी आपलं फिनिश केलं होतं, पण आता पहिल्या 2 चेंडूवर धावा खर्च केल्या आहेत त्या 10. या 10 धावांनी स्कोर झालाय, या षटकाराने स्कोर झालाय 63 धावा. बघूयात आता अनिल तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय, कारण ह्या येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये ज्या धावा येतील त्या खूप महत्वाच्या धावा.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उंच वळून दिलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि मिस जज आलाय तो षटकार. लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, परत तिसऱ्या चेंडूवर षटकार. हा तोच गोलंदाज आहे ज्याने मागच्या एक षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. पण आता पूर्णपणे आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय फलंदाजाने. मनगटाचा वापर, त्यात ताकद प्रॉपर आणि फटका लगावलाय, षटकार. काय फटकेबाजी. आता मात्र रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न बघा. हे अतिरिक्त प्रयत्न करणं कुठेतरी महागात पडू शकतं. ज्या वेळेस आपल्या बॅटला, सरळ बॅटला कनेक्शन प्रॉपर होत आहे, तर असे उलटे फटके मारून आपली विकेट बहाल करणं म्हणजे हाही एक विकेट गिफ्ट देणं. आता मात्र लाईन लेन थोडीशी चेंज आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जळगाव 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जळगाव 11 तिसरा चेंडू निर्धाव. अतिशय चांगलं आपल्याला फाईट बघायला मिळाली आहे या षटकामध्ये. 3 चेंडू पहिले फलंदाजाचे, तर नंतरचे 3 चेंडू गोलंदाजाने लाईन लेंथ चेंज करून टाकले. 3 चेंडू निर्धाव, पण षटक महागडं जरूर ठरलंय. धावा आल्यात त्या 16, षटक झाल्यात त्या 7 षटक पूर्ण. टोटल धाव संख्या झाली आहे ती 69 धावा. बघा, सरळ फलंदाजाला बाद बाहेर नाही येता येणार कारण मेजर इंजुरी कोणतीच नाहीये. निलेश हा तोच फलंदाज आहे ज्या वेळेस आपला संघ कमी धाव संख्येत होता त्यावेळेस त्याने फटकेबाजी करून संघाला थोडीशी मोठ्या धाव्यांची मजल मारून दिली होती, पण त्याला मात्र तिथे थांबावं लागेल. शेवटचं षटक. अतिशय चांगला फटका. बघा, ज्या फलंदाजाला त्यांचे कर्णधार मैदानाच्या बाहेर बोलवत होते त्याच फलंदाजाने मैदानाच्या बाहेर फेकलाय चेंडूला. मिळवून दिले 6 धावा. अतिशय ताकदीने मारलेला फटका. काय फटकेबाजी या 2 षटकांमध्ये बघायला मिळते आपल्याला. गोलंदाज नितीनच्या पहिल्या चेंडूवर चढवलाय हल्ला आणि मिळवल्या त्या 6 धावा. 75 धावा. बघ, जळगाव सुपर किंग्स पुन्हा एकदा बॅटची कळा लागून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कळा लागली आहे. 1 धाव आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. बघूयात क्षेत्ररक्षक आणि मिळवलाय तो षटकार. काय फटकेबाजी करण्यात आली आहे, काय फटकेबाजी करण्यात आली आहे. मागील गेल्या 2 षटकांपासून पूर्ण हे 2 षटक फलंदाजांच्या साईडने झुकलेत. या षटकाराने धाव संख्या झाली ती 82 धावा. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवून ठेवलंय आपल्या संघाला अनिल या फलंदाजाने आणि निलेश या फलंदाजाने. दोघांची ही जी पार्टनरशिप झाली आहे ती अतिशय चांगल्या रीतीने पार्टनरशिप झाली आहे.
बघा 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 19 चेंडूंमध्ये 43 रनांची मोठी भागीदारी. 19 चेंडूंमध्ये 43 धावांची एक मोठी भागीदारी केली आहे. अतिशय चांगली आणि महत्वपूर्ण सामन्यात चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. ऑफलाईनच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धाव देऊन धावफलक अजून थोडस पुढे सरकवतोय गोलंदाज. धाव संख्या झाल्या त्या 83 धावा. 2 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या दिशेला चेंडू गेलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत फलंदाज मिळवतील 2 धावा. या 2 धावेने धाव संख्या झाली आहे ती 85 धावा. 4 चेंडू झालेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये बघूयात फलंदाज किती मोठे फटके मिळवतोय, धावा चोरतोय. कारण हे 2 चेंडूंमध्ये ज्या धावा येतील त्या अत्यंत महत्वाच्या धावा, IMP धावा असतील. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मोठी भागीदारी आली आहे. यॉर्क लाईन टाकलेला चेंडू बुंद्यात टाकलेला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत निश्चितच बघूयात फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत का, आणि फलंदाज यशस्वी झालेत. एक चेंडू येणं बाकी. शेवटचा चेंडू. बघा थोडीशी फलंदाजाला मेजर इंजुरी तर नाहीये, थोडस पाठीत क्रॅम्प आलाय. बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट यालाच म्हणतात. ठीक आहे, आपली अपोजिट मॅच चालू आहे. ज्या वेळेस आपला सहकारी क्रिकेट खेळणारा खेळाडू तो अपोजिट जरी असेल तर त्याला थोडी दुखापत झाली आहे, तर विकेट किपर अपोजिट टीम मध्ये असून सुद्धा त्यांनी फलंदाजाला रिलॅक्स वाटण्यासाठी मदत केली आहे. दॅट्स कॉल अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत दोघही संघ. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 87 धावा. बघूयात फलंदाज अनिल 90च्या पार आपल्या संघाला नेतोय का की काय, कारण शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पहिल्या इनिंगचा महत्वाचा सामन्यात महत्वाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार, फलंदाजही तयार. बघा थोडीशी दुखापत देखील आहे या खेळाडूला, ज्याने कालही याच परिस्थितीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच पद्धतीने फटकेबाजी. फुलटॉस चेंडू. फुलटोल वसूल करण्यात यशस्वी झालाय फलंदाज. मिळवल्या त्या 4 धावे. या चौकाराने षटक संपवलंय. इनिंग संपली आहे. धाव संख्या झाले त्या 91 धावा. 92 धावांचं एक मोठं लक्ष असेल आणि त्या ताकदीचे फलंदाज रोडे वॉरियर्स पुणे या संघामध्ये आहे की सहजरित्या हे आव्हान ते फलंदाज पेलवतील. कारण कालपासून ज्या फॉर्म मध्ये त्यांचे फलंदाज फटकेबाजी करतायत, 60 धावांचं लक्ष असेल, 50 धावांचं लक्ष असेल, पहिल्या 4 षटकांमध्ये ते लक्ष पूर्ण करतायत. अतिशय रंगतदार होणारा हा सामना. काय फटकेबाजी बघायला मिळाली आहे गेल्या 2 शेवटच्या षटकांमध्ये. ही एक मोठी भागीदारी शेवटच्या सामन्यात आली आहे. 22 चेंडूंमध्ये 52 धावांची भागीदारी निलेश आणि अनिलच्या माध्यमातून. जे अनिल 17 चेंडूंमध्ये 38 धावा आणि निलेश 13 चेंडूंमध्ये 28 धावा. काय पार्टनरशिप केली आहे, काय फटकेबाजी केली आहे. मागील शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा
भरपूर आल्यात धावा लुटल्यात फलंदाजाने अक्षरशः. बघा लास्ट ओव्हरच मध्ये पहिला षटकार, दुसरा सिंगल, तिसरा षटकार, एक वाईड, परत दोन, दोन आणि चौकाराने षटक संपवलंय. शेवटच्या षटकामध्ये 22 धावा कुठून काढल्यात. अतिशय ताकदीने फटकेबाजी अनिल आणि निलेश याची. 22 चेंडूंमध्ये 52 धावा. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची भागीदारी. पहिली इनिंग संपली आहे. आता धावा करायच्या असतील ते रोडे वॉरियर्स पुणे संघाला. निर्धारित 48 चेंडूंमध्ये 92 धावांचं एक मोठं आव्हान. बघा ज्या वेळेस आपल्याला वाटत होतं की हा संघ माऊली क्रिकेट क्लब बुलढाणा 50 पार करतोय की नाही, अनिल संकट मोचन बनून आलाय आणि तो धावा कुठून गेलाय. 17 चेंडूंमध्ये 38 धावा. बघा दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही आपापल्या खेळाडूला चेअरअप करा, पण क्रॉस टीमच्या भावना दुखावतील अशा कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट आपल्या थ्रू आलं नाही पाहिजे. कारण आपण एक मोठी लीग खेळतोय, प्रोफेशनल लीग खेळतोय, यूट्यूब लाईव्ह लीग आहे. त्यामुळे यूट्यूबवर अशा कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन दिसणार नाही याची दोघही संघांनी खबरदारी घ्यायची आहे. कारण आपण ज्या प्रोफेशन मधून येतो ते प्रोफेशन एक खूप सगळ्यात चांगलं प्रोफेशन मानलं जातं, शांत प्रोफेशन मानलं जातं. तर तुम्ही क्रॉस चेअरअप करायचा नाहीये. स्वतःच्या खेळाडूला वाटेल तेवढं चेअरअप करा, पण समोरच्या संघाच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी दोघही संघांनी घ्यायची आहे. अन्यथा जे आमचे पंच पॅनल्टीच्या स्वरूपात जे तुम्हाला पॅनल्टी देतील ते तुम्हाला हसतमुख एक्सेप्ट करावं लागेल. रोडे वॉरियर्स पुणे संघाचे सलामीचे फलंदाज मैदानाकडे आगेकूच करताना आणि त्यांना रोखण्यासाठी, आव्हान रोखण्यासाठी माऊली 11 बुलढाणा क्रिकेट क्लब संघाचे क्षेत्ररक्षक गोलंदाज मैदानात. कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच सर विचार हॅलो 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 हॅलो. बघा मी सुरुवातीलाच बोललो होतो की आता लीग स्टेजचा थरार संपलाय, आता सुरू झालाय तो नॉकआउटचा थरार. जो संघ हारेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. एक चांगलं आव्हान उभं केलंय. बघा हाही सामना सहजासहजी काही जिंकू देणार नाहीये रोडे वॉरियर्स पुणे, कारण फलंदाज तेवढ्या ताकदीचे आहेत.
आणि गोलंदाजही गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये तेवढ्याच ताकदीचे आहेत. बुलढाण्यामध्ये अतिशय रंगणार आहे हा सामना. आता थरार चालू झालाय तो नॉकआउटचा थरार. यानंतर होणारा सामना जळगाव सुपर किंग्स विरुद्ध अहिल्यानगर. या दरम्यान होणारा सामना. यामध्ये नाणेफेक झाली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जळगाव 11 सुपर किंग्स या संघाने. रोडे वॉरियर्स एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. रोडे वॉरियर्स धन्यवाद हर्षवर्धन चौधरी। दूसरे पारी का खेल शुरू होता हुआ बेहतरीन पुल के साथ स्क्वायर लेग क्षेत्र में थोड़ी सी हड़बड़ाहट क्षेत्र रक्षण में और डीप स्क्वायर लेग में से गेंद जाती हुई आसानी के साथ 2 रन किए पूरे। इन 2 रनों के बदौलत श्री गणेशा होता हुआ खाते में। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अविनाश अपना खाता खोलते हुए। लक्ष्य इस वक्त इस पारी में है 92 रनों का। अगली गेंद हल्के हाथों से खेल दिया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, डायरेक्ट थ्रो आता विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन 1 रन से रोक नहीं पाएंगे। आसानी के साथ किया 1 रन पूरा। स्ट्राइक एंड पे आते हुए नितिन गेंदबाजी की कमान संभालने आए हैं नीलेश। स्ट्राइक एंड पे नितिन कदमों का इस्तेमाल लिया और मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई क्षेत्र रक्षक उसके नीचे। विकेट का पतन, बड़ा झटका लगता हुआ नितिन बिना खाता खोले पेविलियन रवाना। और देखिए क्या कैच पकड़ा है, क्या जोश के साथ सब गले मिलते हुए। उनको पता है बहुत ही बड़ा विकेट है। नितिन बिना खाता खोले रवाना पेविलियन। थोड़ी देर के लिए जैसे कि बल्ले के बीचों बीच लगी थी गेंद, ऐसा लग रहा था मानो गेंद निकल जाएगी 4 रनों के लिए, लेकिन कम से कम 15 से 20 कदमों तक दौड़े और बेहतरीन कैच लपका है अभिजीत। आउटस्टैंडिंग कैच फ्रॉम अभिजीत, बहुत ही बढ़िया कैच और पहले विकेट का पतन। नए बल्लेबाज जाते हुए मैदान में प्रशांत क्या ये वही बल्लेबाज है जिनके नाम एक अर्धशतक इस सीजन में है? जी नहीं, कल एक प्रशांत थे जिन्होंने अर्धशतक जड़ा था और साथ ही साथ आज ऐसे लेफ्ट हैंडेड बल्लेबाज थे, उन्होंने भी एक अर्धशतक जड़ा है। अगली गेंद के बीच में प्रशांत आए हैं नए बल्लेबाज गार्ड लेते हुए, सलाह विमर्श करते हुए। यहां पे फिलहाल कप्तान और गेंदबाज। बहुत ही बढ़िया शुरुआत यहां पे, पहला विकेट चटका चुके हैं। 92 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई यहां पे टीम। रोडे वॉरियर्स टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया था। पटकी हुई गेंद कट करने की कोशिश, उछाल उस गेंद में, सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट डिलीवरी आती हुई, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां पे गेंदबाज नीलेश की। इस ओवर में अब तक आए हैं मात्र 3 रन और 1 विकेट चटकाने में कामयाबी हासिल की है। इस मर्तबा बैकफुट पर जाके हल्के हाथों से दिशा दे दी है गेंद को। थ्रो आता हुआ, अगर डायरेक्ट हिट होता
तो जरूर काफी क्लोज होता ये मामला। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बढ़िया क्षेत्र रक्षण, बढ़िया बल्लेबाजी करके मैदान में उतरे हैं। एक आखिरी गेंद आनी शेष। बढ़िया मुकाबला चलता हुआ रोडे वॉरियर्स बनाम अहिल्यानगर। सॉरी, मौली क्रिकेट क्लब के बीच में यह मुकाबला चलता हुआ। अगली गेंद हल्के हाथों से खेल दिया है मिडॉन के क्षेत्र में, एक रन दौड़कर मुकम्मल किया। पहले ओवर की हुई है समाप्ति। स्कोर जा पहुंचा है 5 रनों पे 1 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं अनिकेत। पहले ओवर के समाप्ति के बाद जबकि लक्ष्य है 92 रनों का, स्कोर हुआ है 5 रन, यानी कि जीतने के लिए अब और 42 गेंदों में 87 रनों की जरूरत। अनिकेत की पहली गेंद बैकफुट पे जाके इसको पुल खेल करते हुए गेंद गई है फाइन लेग के क्षेत्र में। बढ़िया शुरुआत दूसरे ओवर की 4 रनों से करते हुए बल्लेबाज अविनाश। स्कोर जा पहुंचा है 9 रनों पे। अगली गेंद सज्ज होते हुए दोबारा बल्लेबाज अविनाश। अगली गेंद इस मर्तबा बाहें खोली, बेहतरीन तरीके से खेल दिया है इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में चौका आता हुआ। बैक टू बैक बाउंड्रीज फ्रॉम द प्लेट ऑफ अविनाश। स्कोर जा पहुंचा है 13 रनों पे, 13 ऑन द बोर्ड। बढ़िया बैटिंग क्रमांक है यहाँ पे रोडे वॉरियर्स की टीम की भी। आखिरी दम तक ये मुकाबला नहीं छोड़ेंगे। कांटे की टक्कर का मुकाबला और रोमांचकारी मुकाबला ये जरूर होगा। 2 गेंदों में 2 चौके आए हैं दूसरे ओवर के शुरुआती 2 गेंदों में। अगली गेंद अविनाश दोबारा सज्ज होते हुए। अब क्षेत्ररक्षण में थोड़ी सी तब्दीली, एक डीप एक्स्ट्रा कवर तैनात किया गया है, साथ ही साथ एक डीप स्क्वायर लेग तैनात। बढ़िया गेंद इस मर्तबा ज्यादा आगे कर गई थी, गेंद हल्के हाथों से खेल दिया इसको कलाई के सारे मिडॉन के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्ररक्षण वहां पे 1 ही रन से संतुष्टि जताई। स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे। अभी भी 3 गेंद यानी शेष इस ओवर की, थोड़ा सा खर्चीला ओवर ये। 3 गेंदों में आए हैं 9 रन। स्ट्राइक रोटेट करते हुए अब स्ट्राइक एंड पे होंगे प्रशांत। चौदह ऑन बोर्ड। फुल टॉस, ये गेंद हवाई फायर, वेकेंड एरिया, काव कॉर्नर में 1 बाउंस ओवर द रोप्स। बढ़िया हिट, इस मर्तबा चौका आता हुआ प्रशांत के बल्ले से। स्कोर तेजी की रफ्तार से बढ़कर जाता हुआ 18 रनों पे। 18 ऑन द बोर्ड, 2 deliveries to go in the second over, chasing a mammoth total of 92 runs. Next delivery, going left arm over the wicket. Need to mend his line and length pretty quickly. Aniket going right arm over the wicket. This time rocks on the back foot once again, played nicely down the ground. It's going back boundaries this time from Prashant. 4 boundaries already in this over. Score quickly moves on to 22 on the board.
22 on the board at the end of the first over. It was just 5 runs on the board. That means 17 runs have come of this over of just 5 deliveries and 1 delivery still left. Still require 70 runs to win now of 37 deliveries. This is up in the air. Lucky though, falls in no man's land between the bowler and the backward point fielder. Luck favors the brave. That is what is happening. At the end of the second over, it's 23 on the board. What a beautiful ground. This is MCC, live from MCC ground here at Nashik, and a wonderful organization. This has been Doctors Premier League State Championship Season 1. The main organizer being the Secretary of Tennis Cricket Association of India and Secretary of Tennis Cricket Association of Maharashtra, Meenakshi Giri ma'am, along with the guidance of the founder member and President of Tennis Cricket Association of India and Tennis Cricket Association of Maharashtra, Kanhaiya Gurjar sir. What a platform this has been. The first season of Doctor Premier League State Championship. We are in the quarterfinals, chasing a target of 92 runs. 2 overs done, 23 on the board. This time takes the outside edge, flows down to the third man region. Good fielding by the fielder stationed over there. Just a single. Score moves on to 24 on the board. Still require 68 runs to win of 35 deliveries. Batting brilliantly, those two batters. Avinash batting on 13 of 6 deliveries and Prashant batting on 11 of 6. Avinash on strike. This time, very good delivery angle again. Just played with an angle bat down to the square leg region. Just a single. 25 on the board. 25 on the board, and we are just awaiting. Something has happened to the wicket keeper. I hope nothing is serious over there. I believe just a little bit of cramps it must be. Third over in progress. Brilliant match going on. 25 for 1, chasing a stiff target of 92 runs. You're watching the match between Molly Cricket Club versus Rode Warriors Pune. Once again, after a short halt, we'll start the match. Next delivery. Still continuing his over. Arjun coming on to bowl the fourth over. First over of his spell. On strike it will be Avinash. पटकी हुई है गेंद, बेहतरीन ढंग से इसको कट कर दिया है. गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में 4 रनों के लिए. बेहतरीन शुरुआत यहां पे चौथे ओवर की. गेंद में कोई खराबी नहीं थी यहाँ पे, लेकिन जांचा भरपा और इंतजार किया गेंद का. बहुत ही बेहतरीन ढंग से कट शॉट खेलते हुए 4 रन अर्जित किए अपने टीम के लिए. स्कोर जा पहुंचा है 37 रनों पे. 37 ऑन द बोर्ड. पटकी हुई गेंद इस बार वाइड स्लैश किया. एक्स्ट्रा कवर में वहां पे क्षेत्र रक्षक तैनात. 1 रन से संतुष्टि जतानी होगी. स्कोर जा पहुंचा है 38 रनों पे. स्ट्राइक एंड पे अब आते हुए प्रशांत. अपनी मंशा जताते हुए ये दोनों ही बल्लेबाज 28 गेंदों में 54 रनों की जरूरत.
जिस तरह की शुरुआत की जरूरत थी उस तरह की शुरुआत रोडे वॉरियर्स पुणे कर चुकी है। अब एक और पार्टनरशिप 15 से 20 रन की इनको करनी होगी। इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, फाइन लेग के क्षेत्र रक्षक दर्शाते हुए गणेश वहां पे तैनात है फाइन लेग के क्षेत्र में। एक ही रन से संतुष्टि जताई प्रशांत, बल्लेबाजी करते हुए 19 रनों पे 10 गेंदों का सामना किया है। और अविनाश गर्डे बल्लेबाजी करते हुए 20 रनों पे। पटकी हुई गेंद आने दिया, गेंद को बल्ला पर और गले का सिरा मोड़ते हुए खेल दिया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। 1 रन किया प्राप्त। 52 to win of 26 deliveries. This will go down the wire. Will be another blockbuster of a match. Good over this. It has been from Arjun Todkar. Just given away 7 runs. There was a boundary in this, but just couple of deliveries remained. We'll have to keep the batsman quiet. On strike, it will be Prashant. Short of length delivery, nicely played by the batsman. It was a rising delivery, just played with an angle bat down to the short third man region. Just a single. Lucky though, it was far away from the wicket keeper. Last delivery remained in the 4th over. 25 deliveries left. 51 to get. Chaseable target from here on. This time nicely bowled once again. Just played flick of the wrist down to the cow corner region. Good fielding, good throw at the bowler's end, but good piece of running from both the batsmen. At the end of the 4th over, it's 43 for 1. Still require 49 to win of 24 deliveries. At the same position at the end of the 4th over, Molly Cricket Club were at 35 for 1, whereas Rode Warriors Pune, they are a little bit ahead, 43 for 1. But we'll see, as we see in the first inning, Molly Cricket Club, last 2 overs, the batsmen did a wonderful job. Last 3 overs, they scored 48 runs. That's what our score statistician Sandeep Patil sir says. 48 runs in 18 deliveries. Molly Cricket Club batsman scored. Right now, at the end of the 4th over, 43 for 1, 29 required of 24 deliveries. We'll be back in a short while. Coming on to bowl, the 5th over of this inning, Abhijit. What crucial encounter for both the sides. On strike, it will be Prashant. This time, nicely bowled, a full length delivery. Wanted to play with an angle bat on the onside, no connection with the bat. Just a slight discussion between both the batsmen, Arvind and Prashant. Arvind just giving some message to Prashant. Prashant scored 20 of 12 deliveries, has already scored 3 boundaries.
Short of line delivery, wanted to cut it but didn't rise at all. Takes the lower part of the bat, goes down to the mid-off region. Good fielding by the bowler himself, just a single over there. Avinash coming back on strike. Looked in good touch. He has also hit 3 boundaries in this inning. 12 deliveries and 23 he's batting on. Getting exciting this match. 48 of 22. Reverse switch hit, nicely played from the meat of the bat. One bounce over the ropes. Good hit this from Avinash. With that boundary, Kaur quickly moves on to 48 for 1. 21 गेंदों में अब 44 रनों की जरूरत. इक्कीस गेंद और 44 रनों की जरूरत. अगली गेंद अभिजीत की. 3 गेंदें अभी भी आनी शेष इस ओवर की. स्ट्राइक एंड पे अविनाश कुछ सलाह विमर्श करते हुए यहां पे अपने विकेट कीपर के साथ. मुझे लगता है अनिल दोबारा मैदान में आ चुके हैं. अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंद. इस बार गति में परिवर्तन करते हुए, थोड़ा सा वेरिएशन लाते हुए गेंदबाजी में. बल्ला पहले निकल चुका था. इस मर्तबा बल्लेबाज अविनाश का डॉट डिलीवरी यहां पे आती हुई. 20 गेंदों में अब 44 रनों की जरूरत. हर एक गेंद पर 2 रन आना अनिवार्य. लक्ष्य थोड़ा सा और कठिन होता हुआ. बड़े शॉट्स के तलाश में कोशिश करनी होगी. डू और डाई का मुकाबला है. अगली गेंद जड़ में डाली गई थी. ये गेंद बढ़िया ढंग से कलाई के सारे खेल दिया है. मिड विकेट के क्षेत्र में दौड़ को मुकम्मल किया. दूसरे के लिए थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे. बहुत ही बढ़िया थ्रो विकेटों के ऊपर, लेकिन उतनी ही बढ़िया पॉजिटिव रनिंग दोनों ही बल्लेबाजों द्वारा. आसानी के साथ किया दूसरा रन पूरा. स्कोर जा पहुंचा है 50 रनों पे. 50 ऑन द बोर्ड. जीतने के लिए अब और 19 गेंदों में 42 रनों की जरूरत. 42 टू विन ऑफ 19 डिलीवरीज. आखिरी गेंद इस ओवर की अभिजीत की. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट जाते हुए सामना करेंगे अविनाश. इस मर्तबा बढ़िया ढंग से खेल दिया ऑन साइड में. डीप स्क्वायर लेग क्षेत्र में वहां पे क्षेत्र रक्षक तैनात और बढ़िया क्षेत्र रक्षण. 1 बाउंस थ्रो विकेट कीपर के पास. 5वें ओवर की हुई है समाप्ति. स्कोर जा पहुंचा है 51 रनों पे. अगले 18 गेंदों में चाहिए 41 रन. कल भी ऐसा मैच हुआ था जहां पे 18 गेंदों में संदीप पाटिल जी 51 यानी कि 51 रनों की जरूरत थी. तब बल्लेबाजी करने वाली टीम जीती थी. क्या बेहतरीन प्रदर्शन किया था वहां पे बल्लेबाजों ने. अभी मौका है दोनों ही. जी बिल्कुल. और जिसने वो मैच जीता था वो टीम फिलहाल यहां पे क्षेत्र रक्षण करती हुई मौली क्रिकेट क्लब टीम. अब इस मर्तबा डिफेंड करना है वो स्कोर, लेकिन अब 41 रन है. यानी कि आस्किंग रेट जो है वो 14 के इर्द गिर्द है. क्या वो फायर पावर है रोडे वॉरियर्स पुणे के पास? क्योंकि अभी भी 9 विकेटें उनके पास बची है. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं गेंदबाज अर्जुन. अपना व्यक्तिगत दूसरा और अंतिम ओवर लेके आए हैं इस पारी का. इस मर्तबा आड़े बल्ले से खेला है. फ्लिक ऑफ द रेस खेल दिया है. शॉट्स फाइन लेग के क्षेत्र में. वहां पे क्षेत्र रक्षक मौजूद. एक ही रन से संतुष्टि जताई. स्ट्राइक रोटेट करते हुए स्ट्राइक एंड पे आते हुए प्रशांत. 17 गेंदों में 40 रनों की जरूरत. डू और डाई एनकाउंटर. पटकी हुई है गेंद और बढ़िया ढंग से इसको कट कर दिया है. गेंद जा रही है कवच के क्षेत्र में और क्षेत्र रक्षक से दूर निकल गई. 4 रनों के लिए जिस बड़े हिट की तलाश थे वो आता हुआ फिलहाल प्रशांत के बल्ले से.
स्कोर जा पहुंचा है 56 रनों पे। दो गेंदें हो चुकी है, अभी भी 4 गेंदें आनी शेष। बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया साझेदारी दोनों ही बल्लेबाजों के बीच में। नॉन स्ट्राइक एंड पे अविनाश 17 गेंदों का सामना किया 31 रन पे बल्लेबाजी करते हुए। प्रशांत स्ट्राइक एंड पे 14 गेंदों का सामना किया है 25 रन पे बल्लेबाजी करते हुए। जीतने के लिए 16 गेंदों में 36 रनों की जरूरत है। अगली गेंद लेके दौड़ेंगे अर्जुन। इस मरतबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहिरा, कोई रन लेने की यहां पे गुंजाइश नहीं। डॉट डिलीवरी आती हुई 15 गेंद और 36 रन। फासला थोड़ा सा बढ़ता हुआ गेंद और रनों के बीच। क्वार्टर फाइनल का मुकाबला डॉक्टर प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1। कौन पहुंचेगा अगले दौर में? अगली गेंद इस मरतबा जड़ में डाली गई थी गेंद, बहुत ही बढ़िया वापसी। एक चौका खाने के बाद बैक टू बैक डॉट डिलीवरीज। 14 गेंदों में अब 36 रनों की जरूरत। हालांकि प्रशांत ने 4 चौके जड़े हैं, लेकिन डॉट बॉल्स भी थोड़े आए हैं। तो सलाह विमर्श करते हुए अविनाश, क्योंकि हर एक गेंद बहुत ही इंपॉर्टेंट है, क्रूशियल रहेगा। अब 14 गेंद 36 रनों की जरूरत। अभी भी 9 विकेट बाकी हैं यहां पे टीम रोडे वॉरियर्स पुणे के पास। और इस मर्तबा निचला हिस्सा लगा बल्ले का, गेंद गई है मिड विकेट के क्षेत्र में। एक ही रन से संतुष्टि जताई। स्ट्राइक पर अब आते हुए अविनाश। एक आखिरी गेंद आनी शेष। अपने स्पेल में अर्जुन तोड़कर ने 1.5 ओवर में दिए है मात्र 16 रन। बढ़िया स्पेल ये रहा है, लेकिन एक आखिरी गेंद आनी शेष। 13 गेंदों में 35 रनों की जरूरत। इस मर्तबा हवाई फाई करने के चक्कर में भारी किनारा, गेंद जा रही है विकेट कीपर के सर के पीछे। बढ़िया क्षेत्र रक्षण, थर्ड मैन के क्षेत्र रक्षण करते हुए थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे, थोड़ा सा विकेट से दूर ये थ्रो। 2 रन आसानी से किए पूरे। ओवर की हुई है समाप्ति। छठे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 59 रन। अगले 12 गेंदों में चाहिए 33 रन। 33 टू विन ऑफ 12 डिलीवरीज। द आस्किंग रेट 16.50। Coming on to bowl the next over, Abhijit coming on to bowl the penultimate over, quite an important over. This time this is played down the ground, down to the long off region. That's a maximum. That's what they were looking for. Prashant on the charge. 32 of just 18 deliveries, 27 required now of 11. Brilliant batting this from Prashant. Was looking a little touch slow in those previous over, but this time nicely hit down the ground for a maximum. This time once again wanted to play across the line. There is an appeal neglected by the umpire. Once again the dot delivery after that big hit. 27 required of 10 deliveries.
who will win this match and enter the semis of the first season in Doctors Premier League State Championship. Prashant on strike, 32 of 19. He's batting on, but require his team to win 27 of 10. This time once again a dot delivery. There is an appeal once again, but dot delivery. Back to back 2 dot deliveries. 9 deliveries and 27 runs to get. There is a slight discussion between both the umpires. No signal from the umpire up till yet. Good delivery this, good 2 deliveries. Wide ball being signaled by the umpire, definitely. Good decision though, just 1 extra run to be added. Quite late decision, but nevertheless the correct one. Prashant still on strike. Going right arm round the wicket. Abhijit going right arm round the wicket. And still on strike, Prashant batting on 32 of 19 deliveries. (26) required of 10 deliveries. I request all the doctors, honorary doctors, please will start the match fast. I know the tension is rising, it's mounting, but it has been a fantastic event and a fantastic match this as well. 26 required of 10 deliveries. 1.2 overs Abhijit, none for 15. Has been a good spell up till now. On strike Prashant. Here we go once again. This time nicely bowled, takes the outside edge, and what a catch! Stunner of a catch from the wicket keeper. Outstanding catch from Akash, one of the best catches of this season. Doctors Premier League State Championship Season 1. You can see the action replay again and again. Outstanding catch. Flew down to the right hand, both hands grabbed that catch. Brilliant. The equation now, 26 to get of 9 deliveries. New batsman coming in. Back in the dugout, Prashant. New batter coming in, Pranav. Still they have 8 wickets in hand. Just the second wicket down. Pranav Bhatkar coming on to bat. 26 of 9 deliveries. Prashant back in the dugout after playing a handy knock of 32 runs. Good delivery from Abhijit. First success he had. Will bowl with lot of confidence out there in the middle. Next delivery. Going right arm round the wicket. Taking guard. Pranav. There's a slight breeze blowing across the ground. Definitely will have the batter trying to play on the onside. Short of length delivery. Good delivery this. Just leaving the batsman after pitching. Really good delivery. The bowler knows, Abhijit knows there is some breeze blowing on the onside of the batsman, so definitely has kept it outside the off stump. Really good bowling stuff this from Abhijit. Back-to-back 2 dot deliveries and a wicket under that as well. 8 deliveries, 26 to get.
This is nicely bowled right in the block hole. Back to back 3-dot deliveries. 26 of 7 deliveries. What an outstanding match this is turning out to be. Once again a slight discussion between Avinash and Pranav. Pranav has just come in. Avinash has stuck up on the non-striker end. He's batting on 33 of 18. Really feel sorry for him. He is stranded at the non-striker end. This time, I believe once again a dot delivery. Outstanding over after that hit of the first delivery. 4 dot deliveries to sum up the over. So, at the end of the 7th over, it's 66 for 2. Require Road Warriors Pune 26 of 6 deliveries. It's not impossible, but it's not going to be easy. 26 of 6. There have been some instances in this ground as well wherein 30 runs have been scored off a bowler. But will that history repeat today as well? 26 of 6. Slight discussion with the captain and the team. And the last over will be bowled by Amar. Amar is coming on to bowl the last over. 26 to win. 4 big hits required. Avinash Garde still there for his team, for his side. Fighting against all odds. Batting on 33 of 18 deliveries. Does he have the power left? First 2 deliveries will be quite important. If those 2 deliveries go out of the ground, it will be quite interesting to see. First delivery coming up the last over. Amar. Full toss delivery, nicely played on the left hand side of the cover fielder. Away she goes for a boundary. That's what they were looking for. They have got the first boundary of the first delivery of the last over. 22 of 5 deliveries. In search of a big hit once again. Avinash batting on 37 of 19 deliveries. Almost a batting on strike rate close to 200. Taking guard once again Avinash. This is way down the offside. White ball being signaled by the umpire. 21 of 5. Lots of tension, pressure across the ground. One illegitimate delivery, one big hit might change the fate of this game. This time big hit. Down to the extra cover region. There is a fielder out there, but it is a boundary. Back to back boundary. Still in the hunt. Still in the match. Road Warriors Pune requires 17 runs to win off 4 deliveries. Avinash Garde batting on 41 of 20 deliveries. Still anybody's match. What a match. Riveting stuff in Doctors Premier League State Championship Season 1. What a grand occasion. What a platform this has been from the Secretary of Tennis Cricket Association of Maharashtra, Tennis Cricket Association of India, Meenakshi Giri ma'am. What a quarter finale. 17 of 4 deliveries. This time, this is up in the air. And wicket goes down. That's the wicket they wanted. Nicely held by the point fielder. Straight in hands. And Avinash Garde back in the dugout after playing a good cameo of 41 of just 21 deliveries. New batsman coming in. Nicely held by Pratik. That was a very good catch from Pratik because it was a very tense moment. Would have shelled that catch, anything would have happened. A very good knock. Will not take anything from that knock from Avinash Garde. New batsman going in. Suraj. Still require 17 of 3 deliveries.
3 big hits required. Any result possible up still. 3 deliveries, 17 runs to win. Amar going right arm round the wicket. This is up in the air, but will stay in the ground. Just couple of runs. Good attempt by the fielder, but just couple of runs. Suraj still on strike. 15 required of 2 deliveries. Just a mere formality if there isn't any illegitimate delivery. What a match this has turned out to be. A blockbuster of a match. This is nicely played down the ground just for a single. 14 required of 1 delivery. Last delivery. Sorry to say, but definitely Rodeo Warriors Pune must have ended their journey in this season. This time nicely played down the ground, down to the long on region. There is the fielder getting underneath and nicely held. Wicket goes down on the final delivery. And congratulations to Molly Cricket Club. Hard luck, well fought, but for this time, Rodeo Warriors Pune. We'll be back in a short while with the next quarter finale in ground number 2. You're watching Doctors Premier League State Championship Season 1. Stay tuned.